नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, जर तुमचे दिव्यांग टक्केवारी कमी झाली आहे तर काय करावे, पेन्शन बंद झाली आहे तर काय करावे, या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की यामुळे तुम्हाला खरी माहिती कळणार आहे। तरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतात। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळत नाही, तर मग दिव्यांग बांधवांनो ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। एका दिव्यांग बांधवाचे मानधन अचानक बंद झाले। त्यांनी 2020 मध्ये नवीन दिव्यांग दाखल्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी ते गेलेच नव्हते। मानधन बंद झाल्यानंतर ते तहसील कार्यालयात, शासकीय रुग्णालय अशा अनेक ठिकाणी चौकशा करत होते। त्यांचा नवीन अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करत असताना लक्षात आले की त्यांचा फॉर्म आधीच 2020 मध्ये भरलेला आहे। त्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंट काढून त्यांना पुन्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले। म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे की ज्यांच्याकडे जुना दिव्यांग दाखला आहे त्यांनी एकदा नक्की तपासा की नवीन दिव्यांग दाखला म्हणजे UDID साठी पूर्वी अर्ज केला आहे का। अर्ज केला असेल तर वैद्यकीय तपासणी झाली आहे का, तुमचा UDID दिव्यांग दाखला सध्या सक्रिय आहे का, मानधन व इतर शासकीय सुविधांमध्ये काही अडचण तर आलेली नाही ना। अर्ज भरला म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नका। जर वैद्यकीय तपासणी झाली असेल तर संबंधित शासकीय रुग्णालयात तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, कारण दाखला किंवा UDID कार्ड प्रक्रियेत काही बाबी अपूर्ण राहिल्यास मानधन किंवा इतर शासकीय सुविधांवर परिणाम होऊ शकतो। तर मित्रांनो, तुमचे पेन्शन बंद झाले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चौकशी करणे गरजेचे आहे। त्यामुळे तुमचे पेन्शन बंद होणार नाही, तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळेल। तसेच मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांची टक्केवारी ही कमी झालेली आहे। आधी जुन्या प्रमाणपत्रात टक्केवारी जास्त होती आणि आता कमी झाली आहे। तर त्या बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। जुन्या दिव्यांग प्रमाणपत्र टक्केवारी जास्त, पण ऑनलाईन UDID प्रमाणपत्र काढताना टक्केवारी कमी झाली आहे। अनेक दिव्यांग बांधव सांगत आहे की ज्यांचे जुने प्रमाणपत्र जास्त टक्केवारीचे आहे, मात्र ऑनलाईन प्रमाणपत्र काढताना नव्याने तपासणी झाल्यानंतर टक्केवारी कमी दाखवली जाते। अशा परिस्थितीत घाबरू नका आणि आपला हक्क सोडू नका। जर आपल्याला वाटत असेल की आपले दिव्यांगत्व पूर्वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक आहे तर नियमाप्रमाणे पुनर्तपासणी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया करता येते। म्हणजे काय करावं लागेल की तुम्हाला आधीचा जो दाखला आहे किंवा प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सरेंडर करावं लागेल, म्हणजे ते कॅन्सल करावं लागेल आणि नंतर पुन्हा नव्याने अर्ज करावा लागेल। ही प्रक्रिया आहे। तुमचे पेन्शन बंद झाले असेल तर तुम्ही या पद्धतीने प्रक्रिया करा। जे खरे दिव्यांग आहे त्यांना या ठिकाणी नक्कीच लाभ मिळेल, कारण की मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे पहिले 60-65% होते किंवा 80% होते आणि आता 10% किंवा 15% ऑनलाईन त्यांचे टक्केवारी लिहून आलेली आहे। दिव्यांग प्रमाणपत्र कमी टक्केवारीचं असल्यामुळे त्यांना ज्या मिळणाऱ्या योजना होतात, पेन्शन होत्या, त्या बंद झाल्या आहे। त्यामुळे मित्रांनो, लक्षात ठेवा की टक्केवारी डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासणीनुसार निश्चित होते। कोणत्याही व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने टक्केवारी वाढवून देण्याचे आश्वासन दिले असेल तर त्या ठिकाणी त्याचे ऐकू नका। डायरेक्ट तुम्ही दवाखान्यात जा, कोणाच्यावरही विश्वास ठेवू नका, कोणालाही पैसे देऊ नका। शासकीय रुग्णालयात तपासणी करताना अनावश्यक त्रास किंवा अडचणी येत असेल तर शांत बसू नका। योग्य अधिकारी वैद्यकीय प्राधिकरणाकडे आपली अडचण मांडावी आणि आवश्यक असल्यास अधिकृत तक्रार अपील प्रक्रियेची माहिती घ्यावी। आपल्यासोबत सुद्धा असे घडले असेल की जुन्या प्रमाणपत्रात टक्केवारी जास्त होती आणि ऑनलाईन केल्यानंतर कमी झाली आहे का। तर असं काही असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत नक्की पोहोचा, कारण की या गरजू लाभार्थ्यांना पेन्शन मिळणे गरजेचे आहे। अनेक लाभार्थ्यांची पेन्शन बंद झालेली आहे। तरी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।